स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये 370 रुपयांच्या बिर्याणीवरून सुरू झालेल्या वादामुळे सोशल मीडियावर प्रचंड संतापाची लाट उसळली. या एका व्हिडिओचा वाद संपत नाही तेच प्रणितच्या शोमधील एका डॉक्टर तरुणीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. केईएम रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवारनं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल अश्लील वक्तव्य केलं. हेच वक्तव्य आता तिला चांगलंच भोगलंय. याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. फिर ऊपर एब्डोमेन काटा, हाँ फिर स्कल काटा और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स। पक्का डॉक्टर है या कसाई है? और ऐसे कोई जोक वोक भी मारते तभी एकदम सीरियस रहते सब लोग? मारते हैं ना। जोक वोक भी मारते क्या कि इसके दिमाग में कुछ नहीं है? व्हाटएवर जो भी साइज वगैरह जो क्या? मुंबईच्या केएम रुग्णालयामध्ये एमबीबीएसच्या लास्ट इयरचं शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर सेजल पवार हिनं प्रणित मोरेच्या शो दरम्यान म्हणजेच त्या क्राऊड वर्कमध्ये पुरुषाच्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्स बाबत एक वक्तव्य केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि तिला ट्रोल देखील करण्यात आलं. अनेकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला. आगावगिरीने सांगितलं गेलं ते जास्त लोकांना आवडलं नाही. प्रोसेस आहे, प्रोसेस केली पाहिजे आणि ती शिकवली गेली पाहिजे. पण जेव्हा आगावगिरीने एखाद्या डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलणं हे सर्वांना अतिशय संवेदनशील विषयावर जेव्हा जोक होतो त्यावेळेला ऑब्जेक्शन वाढतं आणि ते इतकं वाढलं की लोकांनी आता त्याच्यावरती बोलायला सुरुवात केली. त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर सेजलनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत माफी देखील मागितली. रिस्पॉन्सिबल पर्सन आई शुडंट हैव सेड एंड आई रिग्रेट दैट. तो मैं बस आके ये बोलना चाहती हूँ कि आई प्रॉमिस यू ऑल कि मेरे से इसके बाद ऐसे कभी पब्लिकली नो स्टेटमेंट गेट्स आउट लाइक दैट एंड आई मेक श्योर I would never comment or anything like that. I never wanted you all to see me like that. So, yeah, it was a mistake and I'm so sorry about that. मैंने आपके अगर sentiments hurt किए तो I just want everything to stop this year. Yeah, so I'm sorry. पण हे प्रकरण आता इथेच थांबलेलं नाही, तर या प्रकरणी आता केईएम रुग्णालयानं सखोल चौकशीचे निर्देश देत चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर या प्रकरणावरती कारवाई केली जाईल असं रुग्णालयाच्या डीनचं म्हणणं आहे. रुग्णालयाचे डीन यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलंय की आमच्याकडे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं मृतदेहांबाबत आपत्तीजनक टिप्पणी केली आहे. याबाबत आम्ही फारच संवेदनशील असून घडलेला प्रकार हा अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठ डॉक्टरांची एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या शोचा संपूर्ण 1 तासाचा जो व्हिडिओ आहे तो ही चौकशी समिती पाहतील, तपासतील आणि त्यानंतर विद्यार्थिनीचं स्टेटमेंट देखील घेतलं जाईल आणि या सगळ्या अहवालानंतर योग्य ती कारवाई देखील केली जाईल असं डीन यांनी स्पष्ट केलं आहे. तेच दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगानं देखील या प्रकरणाची आता गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगानं कॉमेडियन प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा या दोघांनाही आता 22 जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावलंय. शिवाय हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. दरम्यान हे एक बिर्याणीचं वक्तव्य किती जणांना महागात पडलंय हे तर आपण सगळेच पाहतोय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय काय कारवाई होईल याचे सविस्तर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.